अगं रुपाली, देवापुढे साखर ठेव. अगं आपला आधी सुखरूप आलाय, त्याला काही झालं नाहीये. तो सुखरूप आलाय, बरा आहे तो. आधी आधी बरा आहेस रे तू? जीवात जीव नव्हता माझ्या. आई एकदम ओके, मी काही झालं नाहीये मला. आई पण ती मुलगी ती अस्तिका काय म्हणाली होती की तो नाग विषारी आहे. शेखर, आधीच्या सगळ्या तपासण्या नीट झाल्यात ना? म्हणजे नागाचं विष खूप भयंकर असतं. बाईसाहेब, सगळ्या तपासण्या झाल्या आहेत नीट. डॉक्टरांचं असं मत आहे की तो नाग बिनविषारी होता. अद्वैत साहेबांच्या रक्तात 1 अंश सुद्धा विषाचा नाहीये. मग अद्वैत भाईजी असं वीक का झाले होते? हो, आणि त्याचे डोळेही बंद होत होते. नाही, डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की साप चावल्यावरती माणसं घाबरतात, म्हणून त्यांची अवस्था वाईट होते. आपण विचार करत नाही ना, साप विषारी आहे बिनविषारी आहे. तसंच काहीसं झालं असणार. हा, म्हणजे चक्कर आल्यासारखं झालं, बाकी काही नाही. ब्रो, पण तरी सुद्धा डॉक्टरांनी रेस्ट घ्यायला सांगितली आहे. हो. मी बेडरूम मध्ये सोडते. नाही बाईसाहेब, ठीक आहे, मी घेऊन जाते. तुम्ही देव पाण्यात ठेवलेत ना, ते काढून ठेवा. आणि देवी आई समोर साखर ठेवा. चल. चल, आपण देवापुढे साखर ठेवूया. तू आराम कर. तुम्हाला काही झालं असतं तर मी काय केलं असतं? तुम्ही बसा. तुम्हाला नागाने दंश केल्यापासून तुम्ही ठीक आहात ते डॉक्टरांनी सांगेपर्यंत एक एक क्षण कसा काढलाय माहितीये मी. माझ्यासाठी माझं सगळं जगच थांबलं होतं. असं वाटत होतं माझ्या अद्वैत साहेबांना काही होण्याआधी मलाच काहीतरी झालं तर बरं होईल. नेत्रा, मला कसं काही झालं असतं नेत्रा? नेहमीप्रमाणे माझी नेत्रा माझ्या आणि मृत्यूच्या मध्ये भिंत बनून उभी होती.
मित्र, मला त्या नागाने दंश केला त्यानंतर मला काही कळत नव्हतं. पण हॉस्पिटलमध्ये जेव्हा तू माझ्याजवळ आलीस तेव्हा मला खात्री पटली की आता माझी नेत्रा माझ्यासोबत आहे. मला काही होणार नाहीये. मला बाकी काही कळत नाही, मला बाकी काही माहित नाही नेत्रा. मला फक्त एवढंच माहिती आहे की माझी नेत्रा शब्दाची पक्की आहे आणि तिने मला वचन दिलं होतं की अद्वैत साहेब, काही झालं तरी आयुष्यभर तुमच्या बरोबर सावलीसारखी राहील. आणि आजपर्यंत तिने ते वचन पाळलंय. प्रत्येक वेळेला अशक्य गोष्ट शक्य करून दाखवलीस तू नेत्रा. मला तर वाटतं तुझ्या प्रेमासमोर त्या नागाचं विष तुझ्या प्रेमासमोर युजलेस ठरलं. साहेब, तो नाग विषारीच आहे, पण त्याच्या विषाचा तुमच्यावर काही परिणाम नाही झाला. कारण तुम्ही त्रेतायुगात सर्पयोनीत जन्म घेतला होता ना. शिवाय तुम्ही त्रेतायुगात देवी आईला मदत केली होती, त्यामुळे देवी आईने तुम्हाला कलियुगात त्या नागापासून संरक्षण दिलंय. इतके दिवस विरोचक वर चढ होतोय तरी देवी आई काहीच कसं करत नाही असं वाटत होतं मला. पण आता डोळे उघडले माझे. तुम्हाला काही नाही झालं, ही देवी आईचीच लीला आहे. देवी आईच्याच पाठीशी राहा. नेत्रा, मला फक्त एकाच गोष्टीची भीती वाटते. कशाची? नेत्रा, त्या नागाने मला दंश केला, मला काही झालं नाही याचा अर्थ क्लिअर आहे की त्या नागापासून मला काही धोका नाही. नेत्रा, तो नाग घरातच असेल आणि त्याने घरात इतर कोणाला दंश केला तर? बरोबर आहे तुमचं. आणि तो नाग रुपालीबाई साहेबांसाठी काम करतो. विरोचकासाठी. तो नाग विरोचकासाठी काम करतो नेत्रा. बरोबर. त्यामुळे विरोचकापासून सावध राहायला हवं. तुम्ही आता विरोचकाला तेव्हाच भेटायचं जेव्हा मी तुमच्या बरोबर असेल. मित्र, मला कळतेय तुझी काळजी, पण हे सगळं किती दिवस सुरू राहणार आहे असं? मित्र, आईला किती त्रास होत असेल या सगळ्याचा. तो विरोचक कंट्रोल करतोय आईला. मित्र, या सगळ्यात जर आईला काही झालं ना तर? तुम्ही आता नका विचार करू या सगळ्याचा. आपण नंतर बोलूया यावर. डॉक्टरांनी सक्तीची विश्रांती सांगितली आहे ना. तुम्ही जाऊन फ्रेश व्हा. मी आहे खाली. दार आतून लावून घ्या. मी आल्यावरच दार उघडायचा. आलीच. तुम्ही दार लावून घ्या.
सुषेणला दंश केला होता. सुषेण कसा वाचला माहित नाही. चूक झालीये तुझ्याकडून. माफी असावी, पण मी व्यवस्थित दंश केला होता. सगळं विष त्याच्या शरीरात व्यवस्थित सोडलं होतं. तुला आठवतंय त्रेतायुगात तुझ्या विषाने अख्खी नदीच्या नदी विषारी व्हायची. इतकं जहाल होतं तुझं विष. मग आता काय झालं? कसा वाचला तो? का त्रेतायुगातून कलियुगात येईपर्यंत तुझ्यातलं सगळं विष संपून गेलंय? काय उपयोग आहे तुझ्या विषाचा? काय उपयोग आहे तुझा? काय आहे? आत यायचंय? देवी आई, माझ्या कुंकवाचं रक्षण केलंस तू. अद्वैत साहेबांना एवढ्या मोठ्या संकटातून बाहेर काढलंस. नागाचा दंश होऊन सुद्धा अद्वैत साहेबांना काहीच झालं नाही. ही फक्त आणि फक्त तुझी कृपा आहे. आई, खूप खूप उपकार झाले ग तुझे. आई, कायम अशीच पाठीशी राहा ग. अद्वैत साहेबांना आणि या घरातल्या प्रत्येकाला कायम सुखरूप ठेव. आत्या देवी आई आहे आपल्या बरोबर. तिने अद्वैत साहेबांना काही होऊ दिलं नाही. आत्या, त्रेतायुगात अद्वैत साहेबांचा जन्म सर्पयोनीत झाला होता ना, म्हणून कदाचित त्या नागाच्या विषाचा त्यांच्यावर काहीच परिणाम झाला नाही. शिवाय त्यांनी ऐन युद्धाच्या वेळेला देवी आईला मदत केली होती. त्यामुळे देवी आईने त्यांना विषापासून संरक्षण दिलं असेल. आत्या, तुम्हाला कळतंय का? त्या नागापासून आता अद्वैत साहेबांना काहीच धोका नाहीये. पण त्या नागाला शोधायलाच हवं. ती अस्तिका उद्या येणार आहे. मी फोन केला होता तिला. तिला जिथे हवं तिथे जसं हवं तसं शोधू दे, पण तो नाग सापडायला हवा. बरोबर आहे तुमचं. कारण अद्वैत साहेबांना जरी त्या नागापासून धोका नसला तरी घरातल्या इतरांना आहे. आणि आता रुपालीबाई साहेबांना कळलंय की तो नाग अद्वैत साहेबांचं काहीच वाकडं करू शकत नाही. त्यामुळे आता रुपालीबाई साहेब आणखी आक्रमक होणार. आणि त्यात मला संकेत येत नाही. आत्या, रुपालीबाई साहेबांवर बारीक लक्ष ठेवायला हवं.
गुलामा, तुझा मृत्यू माझ्याच हातून दिलाय म्हणून वाचलास. पण आता वेळ भरली तुझी. आता तुला नाही सोडणार मी. आधी आधी दरवाजा उघड. दरवाजा उघड. हा आई आलो. त्यामुळे विरोचकापासून सावध राहायला हवं. तुम्ही आता विरोचकाला तेव्हाच भेटायचं जेव्हा मी तुमच्या बरोबर असेल. आधी कसा आहेस? मला बोलायचं आहे तुझ्याशी. आई जरा नेत्राला बोलावतेस का प्लीज? नाहीये, ती कामात आहे. नेत्रा कामात आहे. तू दार उघड ना. बोलायचंय मला तुझ्याशी. उघड दार. दार उघड. तुला संपवायचंय मला. उघड दार. आधी दार उघड. मी बरी आहे. त्याचा प्रभाव नाहीये माझ्यावर म्हणूनच आली आहे भेटायला. तुला बोलायचंय मला तुझ्याशी. उघड ना दार. आधी साहेब, काही हवंय का तुम्हाला? मी बघायला आले होते आधी बरा आहे की नाही ते. साहेब आता एकदम बरे आहेत आणि मी आहे ना त्यांची काळजी घ्यायला. मी माझ्या डोळ्यांनी जोपर्यंत बघत नाही ना तोपर्यंत चैन पडत नव्हतं मला, म्हणून आले मी आधी. आई मी एकदम बरा आहे. मगाशी थोडं गरगरत होतं पण हॉस्पिटलमध्ये जाऊन आल्यापासून मी एकदम बरा आहे. काही झालं नाहीये मला. साहेब तुम्ही आराम करा ना आता. मित्र रूम मध्ये बसून बोर झालंय मला. फ्रेश वाटत नाहीये. मी खाली जाऊन जरा आजीशी गप्पा मारतो. ती रडली ना खूप, तिला पण बरं वाटेल. चालेल. आहे मी खाली. किती दिवस रक्षण करणार आहेस? रक्षण नाही, आता भक्षण. या कलियुगात मी हा सर्वश्रेष्ठ विरोचक तुम्हाला सगळ्यांना मारणार. मरणार आहात तुम्ही सगळे. मरणार नाही, मारणार. मी तुम्हाला मारणार आणि मरण सुद्धा सहजासहजी नाही देणार आहे मी तुम्हाला.
आजवर तुम्ही इतरांना ज्या काही यातना दिल्या आहेत ना, मरताना त्या सगळ्या यातना तुम्हाला भोगायला लावणार आहे मी.